वर्ध्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। ऐसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना, विसरला उदक पाना, अति चिंता मना पीडित, अति चिंता मना पीडित। ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय संसवेद आत्मरूपा तेवा तुझी गणेशू सकळ आत्ममती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी असो। गौरीपुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन अंजानी हृदयरत्न वायुनंदन जनार्दन स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन नाथरायाने असणार हे भावार्थ रामायण लिहिलं आहे। आणि तेच रामायण असणार आपल्या अर्धापूर येथे किसन बापू यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू आहे। खरोखर या ठिकाणी रावण असणारा महाराज चिंतातूर झालेला आहे। रामाचं जे असणारे मोठमोठे सैन्य असणारे रणकर्कश आहेत जे मला ऐकणार नाही तर अशी असणारी रावणाला असणारी मला चिंता लागलेली आहे। निद्रा लागे शे जैसे करिताचे होते बासे राव देखले काळ नेमेचे मग चरणाशी लागला, माग चरणाशी लागला। मला चिंता लागल्याच्या नंतर झोप लागत नाही। रावणाला झोप लागणार आली आहे, उठबशा करायला आता म्हातार आहे। आणि या ठिकाणी असणारा ही वेळ रावणावर का आली महाराजाचं एक कारण आहे। अगोदर सांगितलं रावण असा होता, रावण तसा होता, पण आमचे तुकोबा सांगतात परस्त्री आग झाला लावू नको हात दिला, रावणही नष्ट झाला ते तुझा काय पाड। तुम्हा आम्हाला असणारा या ठिकाणी तुकोबा महाराज सांगायला येतात। म्हणून असणारा या रावणाला असणारी महाराज अतिशय चिंता लागलेली उठबशा करायला। तेवढ्यामध्ये त्यांचाच एक पाहुणा असणारा महाराज कालनेमी नावाचा राक्षस कालनेमी त्या ठिकाणी आलेला आहे। चारी मुख्य सरती लावा दाढा विकळ विकराळा, धग धगिता नेत्र गोळा जैसे इंगळा खदिराचे हे 10 तोंडाचा असणारा महाराज रावण असणारा महाराज आणि त्याचा सोयरा असणारा कालनेमी तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे। त्या कालनेमीला असणारा महाराज 4 तोंड होता। काळा झर असणारा महाराज पक्का डांबराचा माऊस भाऊ आहे। दाढा अशा आतमध्ये आणि जिबा असणारा लळ 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 के रावणा पुढे आलेला समोर ते अति दीर्घ चारी हात कठीण उभे दिसत जुळा जैसे, उभे दिसत सूळ जैसे। दाढा असल्यास तीक्ष्ण महाराज जिबात जिबावर मासाचे गोळे होता लळ 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 जिबा करत कोणाच्या त्या कालनेमीच्या असणाऱ्या आणि भला उंच आहे म्हणाला ताडमाडाच्या झाडासारखा तो पाहुणा उंच आहे। अति तिखट दाढा चारी मुख समान पर्वताधारी प्रायचा काळा शेगरे मुखे चारी समसमित, मुखे चारी समसमेत अतिशय तीक्ष्ण असणारे महाराज दात होता। आणि जे तोंड असणारा महाराज एखाद्या पर्वताच्या दरीसारखा आहे। जिबामध्ये असणारा महाराज लळ 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 करायला आहे। आणि तो असणारा काय रावणाला महाराज चिंता लागली होती। रावणाच्या समोर येऊन उभा राहिला आहे। बरोबर हात पाय दिसते शरीर काळा महाराज जशी का असणारी झाडासारखे असणारे पाया असणारे त्या कालनेमीच्या असणारे उंचच्या उंच पोट असणारा महाराज समोर आलेला आहे। असा असणारा त्या कालनेमीला पाहिल्याच्या नंतर
यमाला सुद्धा भीती वाटावी अशा प्रकारे काळा ठिक्क असणारा तो राक्षस होता म्हणतात कालनेमी. अति भयानक शरीर बरं. त्या प्रातिदच वाशिरा. वाजवून सत्वरा परवेत्र टाकावा.